प्रथमतः तुमचे राजर्षी शाहू छत्रपती राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचं आमच्या JMRT प्रोजेक्ट तर्फे हार्दिक स्वागत. तुम्ही JMRT प्रोजेक्टला व्हिजिट निवडली याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय आणि JMRTची जाणीव करून घ्यायची तुम्हाला इच्छा झाली ती मला त्याचाही खूप आनंद होतोय. आता तर बघा, JMRT म्हणजे काय पहिल्यांदा मी सांगेन. तर JMRT म्हणजे जॉईंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. जॉईंट म्हणजे अफाट किंवा मोठी, आणि तो जो सोर्स येतो आकाशातनं त्याची जी लेंथ असते ती मीटर वेव्हमध्ये असते, मीटरमध्ये असते. आणि वेव्ह म्हणजे तरंग, त्याची लांबी जी असते ती मीटरमध्ये असते आणि त्याचा जो तरंग असतो म्हणजे त्याला वेव्ह म्हटलं जातं. तर मीटर वेव्ह म्हणजे जॉईंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. रेडिओ म्हणजे काय की रेडिओ सोर्स डिटेक्ट करणारी ही टेलिस्कोप आहे. म्हणजे रिसिव्हिंगचं काम फक्त या रेडिओ टेलिस्कोपच्या आधारे केलं जातं. तर रेडिओ वेव्हज या रिसिव्ह करायचं काम ही रेडिओ टेलिस्कोप करत असते. आता बघा, आपण आपल्या लहानपणी ऑप्टिकल टेलिस्कोप बघितलेला असतो. ऑप्टिकल टेलिस्कोपमधनं आपण डोळ्यांनी पाहू शकतो, परंतु त्याला एक ठराविक प्रकारचं लिमिटेशन असतं. त्याचे आकारमान आणि भिंगाची संख्या वाढवली की आपल्याला तसं तसं लांबीवरचं दिसत जातं. परंतु ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये ती ऑप्टिकल टेलिस्कोप आपल्याला वापरता येत नाही. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं असं असतं की ते ऑप्टिकल टेलिस्कोप वापरताना ती आपल्याला जास्तीत जास्त हाईटवर इन्स्टॉल करावी लागते. म्हणजे पहाड पर्वत अशा ठिकाणी वर उंचावरती असते, आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला आकाश क्लिअर पाहता येईल. दुसरं असं की आकाशामध्ये जर क्लाउडी ॲटमॉस्फिअर असेल तर ती टेलिस्कोप वापरता येत नाही. लाईटनिंग होत असेल, लाईटनिंग म्हणजे विजा कडाडणी आकाशामध्ये, ते जर होत असेल तर ती टेलिस्कोप वापरता येत नाही. आणि त्याला एक ठराविक प्रकारचं लिमिटेशन असतं. ते लिमिटेशन संपल्यानंतर आपल्याला आकाशाचं संशोधन करायचं आहे किंवा पाहायचं आहे, मग काय करणार? याच्यासाठी ही रेडिओ टेलिस्कोपचा जन्म झालेला आहे. हा रेडिओ टेलिस्कोपचा जन्म झालेला आहे. तर रेडिओ टेलिस्कोप त्याच्या ऑप्टिकल टेलिस्कोपच्या पलीकडचं जर पाहायचं असेल तिथं त्याची मर्यादा संपते. त्याच्यानंतर आपल्याला रेडिओ टेलिस्कोप वापरावी लागते. तर रेडिओ टेलिस्कोप ही कसं काम करते तर बघा, आपल्या घरामध्ये आपण DTH वापरतो. DTHची आपण डिश पाहिलेली, ती पत्रापासून तयार केलेली असते. त्याचा आकार हा डिश सारखा असतो. तर आपण जनरली आता अभ्यासामध्ये आपले स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल असे आकार पाहिलेले आहेत. पण आता हा डिशचा जो आकार आहे हा तुम्ही कधी पाहिला नसेल. फक्त आपल्या घरामध्ये जे DTH आहे त्याचा आकार हा अशा पद्धतीने असतो. म्हणजे याला पॅराबोलिक शेप असं म्हटलं जातं. आता हा बशीच्या आकाराचा भाग आहे बघा, बशीच्या आकाराचा. तर हा बशीचा आकार आपण का घेतलाय? आता आपण DTH पाहिलाय आपल्या घरामध्ये. DTH वरती आपण डिश लावतो, त्याच्यावरती LNB असतो. आता DTHचा आकार पण आहे ना त्या डिशचा हा पॅराबोलिकच असतो. तर पॅराबोलाचं एक प्रिन्सिपल असतं, त्याच्यामुळे या टेलिस्कोपचा आकार हा पॅराबोलिक आहे. बघा, प्रिन्सिपल काय असतं, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही वेव्ह झाल्या की त्या डायमीटरच्या व्यस्त प्रमाणामध्ये वरती एका बिंदूभोवती केंद्रित होतात. मग आपला DTH कसा चालतो? DTH वरती जे सॅटेलाईटवरनं सिग्नल येतात ते त्या डिशच्या फेसवर आदळतात, आणि फेसवर आदळल्यानंतर त्या एका बिंदूभोवती वरती सेंट्रलाइज होतात. मग तिथे काय असतो? LNB असतो. तो LNB काय करतो? ते रिसिव्ह करायचं काम करतो, आणि रिसिव्ह झाल्यानंतर त्या सिग्नलचं इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळ्या सिस्टममधनं ॲनालिसिस केलं जातं, आणि ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपलं पिक्चर दिसतं. तसं
ही रेडिओ टेलिस्कोपचा आकार हा पॅराबोलिक आहे. पॅराबोलिक घेतल्यामुळे काय होतं, आकाशातनं ज्या रेडिओ सोर्स असतात या आकारावर आढळतात आणि आकारावर आढळल्यानंतर वरती बघा एक असा चौकोनी असा अधिक आकाराचा भाग दिसतोय, दिसला का वर? तिथे त्या बिंदू भोवती त्या केंद्रित होतात. म्हणजे आता तुम्हाला समजलंय LNB आणि डिश, नंतर या डिशचा तो LNB आहे बघा वरचा. म्हणजे तो काय करतो, आकाशातल्या जे रेडिओ सोर्स आहे ते डिटेक्ट करायचं काम करतो, म्हणजे स्वतःमध्ये फीड करायचं काम करत असतो. खेचून घेणं, फीड करणं म्हणजे खाणं. आपण अन्न खातो ना, त्याला फीड करणं असं म्हणतो. तर तो खेचून घेत असतो. या केसवरती जे रेडिओ सोर्स येतात. आता रेडिओ सोर्स नेमकं काय असतं, त्याला काय म्हणतो आपण, तर रेडिओ सोर्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इंग्लिशमध्ये त्याला नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे नेमकं काय, रेडिओ सोर्स म्हणजे काय, तर आपल्या युनिव्हर्समध्ये जे काही ऑब्जेक्ट आहेत आकाशामध्ये, हे ब्रह्मांडामध्ये असे काही ऑब्जेक्ट आहेत की ती स्वतःची ऊर्जा इमिटिंग करत असतात आणि ती ऊर्जा आता आपल्यापर्यंत येत असते. आता बघा आपण इथे बसलेलो आहे, ती ऊर्जा आता आपल्या भोवती पण वलय स्वरूपाने येत असते. वरून जे काही ऑब्जेक्ट असतात त्याच्यातनं ती बाहेर पडते उष्णता स्वरूपाने आणि त्याचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ती उष्णता आणि हे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण त्याला असं म्हणतो, किंवा रेडिओ सोर्स म्हणतो. तर त्या ऑब्जेक्ट पासून, आता उदाहरणार्थ आकाशामध्ये एखादा तारा असेल, त्याच्यापासून ती रेडिओ सोर्स येत असते आपल्यापर्यंत आणि ते डिटेक्ट करायचं काम ही रेडिओ टेलिस्कोप करत असते. लक्षात आलं का इथपर्यंत? तर आता बघा आपण इथे बसलेलो आहोत, आपल्या भोवती लाईट दिसतोय, म्हणजे प्रकाश दिसतोय. प्रकाश हा अनेक प्रकारच्या कंटेन्ट्सनी बनलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असंख्य प्रकारची रेज असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, गॅमा रेज असतात. अशा प्रकारची रेज मिळून तो प्रकाश बनलेला असतो. याची तरंग लांबी ही छोटी असते म्हणून तो ऑप्टिकल दिसतो, परंतु रेडिओ सोर्सची लांबी, तरंग लांबी ही मोठी असते, मीटरमध्ये असते. म्हणून या रेडिओ टेलिस्कोपला मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप असं म्हटलं गेलेलं आहे. तर ती रेडिओ सोर्स जे आहे ते रेडिओ सोर्स या टेलिस्कोपच्या आधारे डिटेक्ट करायचं काम, म्हणजे खेचून घ्यायचं काम या टेलिस्कोपच्या आधारे होतं. आता बघा या ज्या टेलिस्कोप तुम्हाला दिसत आहेत, या GMRT प्रोजेक्टमध्ये टोटल 30 आहेत आणि त्यांची रचना ही Y शेपमध्ये केलेली आहे, इंग्रजी Y शेपमध्ये. म्हणजे 3 डायरेक्शनमध्ये ह्या टेलिस्कोप उभारल्या गेलेल्या आहेत, ईस्ट, वेस्ट, साऊथ. या 3 डायरेक्शनमध्ये असे 2 इकडे गेलेले आहेत आणि एक ॲरे इकडे गेलेला आहे. म्हणजे Y शेपमध्ये याची रचना केलेली आहे. आणि आता आपण जिथे आहोत, आपण ज्या टेलिस्कोपला आहोत आत्ता हल्ली, त्याला सेंटर स्क्वेअर एरिया असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या सेंटर स्क्वेअर एरियामध्ये आपल्याला 14 अँटेना मिळतात आणि ज्या उरलेल्या 16 अँटेना आहेत याच्या Y शेपमध्ये उभारलेल्या आहेत. एका डायरेक्शनला 5, दुसऱ्या डायरेक्शनला 5 आणि तिसऱ्या डायरेक्शनला 6. आता बघा या Y शेपमध्ये टेलिस्कोप का उभारलेला आहे, त्याचं कारण काय, तर Y शेपमध्ये जर आपण Y शेपच्या शेवटच्या पॉईंटवरनं एक सर्कल तयार केलं तर ते मॅक्सिमम डायमीटरचं मिळतं. म्हणून या टेलिस्कोपची रचना अशी Y शेपमध्ये केलेली आहे. आणि त्या 30 टेलिस्कोप मिळून हा एक टेलिस्कोप तयार होतो Y शेपमध्ये केल्यामुळे. लक्षात घ्या, म्हणजे ह्या ज्या 30 टेलिस्कोप आहेत त्या 30 टेलिस्कोप मिळून Y शेपमध्ये रचना केल्या गेल्यामुळे तो एक टेलिस्कोप तयार होतो. म्हणजे आपण म्हणतोय GMRT ही जगातली सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप कशी,